जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय. सोपे सर्वहुनी सोपे म्हणजे सगळ्यात सोपं जर काय असेल तर नाम. ध्यानात ठेवा, नाम सगळ्यात सोपं आहे. साधनांचा जर विचार केला तर अनेक साधनांच्या बाबतीत अनेक बंधन आहेत, अनेक अडचणी आहेत नियमांच्या. अडचणी का? आपल्याला नियमात राहायची सवय नाही म्हणून अडचणी वाटतात. ज्यांना नियमाची सवय त्यांच्यासाठी त्या अडचणी नाही, त्यांना सोयीचंच येते, चांगलंच आहे. पण आपल्याला अनियम वागायचा नियम आहे ना आपला. आपला नियम एकच, अनियम वागणं. आणि त्यामुळे घडतं असं की नियम म्हटलं की आपल्याला अडचण वाटते. आणि त्या अडचणींचा जर विचार केला तर एकही ती सुद्धा अडचण नामाच्या बाबतीत नाही, कुठलीच अडचण नाही. लहान असाल तरी नामचिंतन करता येतं, मोठे असाल तरी नामचिंतन करता येतं, ठीक आहे. वृद्ध असाल तरी नामचिंतन करता येतं, अंथरुणात पडलेले असाल तरी नामचिंतन करता येतं. 2 रुग्णांच्या भेटी झाल्या आता इथे यायच्या आधीच, म्हणजे दुपारच्या वेळेत साधारणतः 2 वाजता एका रुग्णाला भेटायला गेलो. वारकरी होते, दरवेळेस वारीत असायचे, पण ऑपरेशन झाल्यावर आता पडून आहेत अंथरुणावर 8 महिन्यापासून. गेल्यानंतर विचारलं कसं काय चाललंय, नामस्मरण वगैरे होतं का? काय नाही, सगळं म्हणे व्यवस्थित आहे, आहार वगैरे, फक्त मला हालता येत नाही अंथरुणावर, नाही एवढंच, पडू नये एवढंच, बाकी सगळं काही व्यवस्थित चाललंय. हरिपाठ वगैरे रोज नित्यनियमानं करतो. आणि त्यांच्या अगोदर दुसऱ्या एका रुग्णांना गेलेलं, त्यांचं तर असं तुम्हाला कदाचित माहीत असतील, देसाईचे पांडुरंग बाबा मुंडे. तर ते त्यांचं असं जीवन होतं, फार वाऱ्या केले ते माणसाने. म्हणजे बाबा तुम्हाला सांगू का, तुमच्या वयाचे किंवा तुमच्यापेक्षा जास्त वयाचे असतील ते, आता अंथरुणात पडलेले आहेत, पण त्यांनी आयुष्यभर असं काम केलं. मी एकदा त्यांच्याबरोबर दिंडीत गेलो होतो पायी. आपल्या खिडकाळी, कल्याण खिडकाळी आहे ना डोंबोली, तिथून ते मुक्ताईला त्यांनी दिंडी नेली होती पायी. अशा प्रत्येक संतांच्या वाऱ्या त्यांनी केल्या. पैठणची वारी अशीच पायी केली तिथून, आहे का नाही. पुन्हा त्र्यंबकेश्वर, असे सगळे साधू संतांच्या वाऱ्या, नामदेवरायांच्या नरसीला वगैरे, अशा सगळीकडे त्यांनी वाऱ्या नेल्या. जनाबाईंचं गंगाखेड वगैरे, अशा सगळ्या वाऱ्या त्यांनी केल्या. आज त्यांची परिस्थिती अशी अंथरुणात पडले. मला समजलं की तब्येत फार. गेलो तर गेल्यानंतर बघितलं रामकृष्ण हरी, लगेच त्यांनी म्हटलं रामकृष्ण हरी. आणि विचारपूस केल्यानंतर सांगितलं काय नाही म्हटलं, फक्त आता त्यांना थकल्यामुळे उठणं बसणं स्वतः होत नाही एवढंच, पण उठून जर बसवलं तर ज्ञानेश्वरी वगैरे नियमाचं रोजचं वाचतं, म्हणजे काही फरक पडलेला नाही. मला सांगायचं का, अरे आपण अंथरुणाला खेळलेलो जरी असलो तरी जमण्यासारख्या या गोष्टी. त्यांनी लगेच रामकृष्ण हरी म्हटलं ना, म्हणजे म्हणता येण्यासारखी गोष्ट आहे. नवे त्यावेळेस म्हणजे शेवटी जेव्हा काहीच आपल्याच्यानं होणार नाही, तेव्हा फक्त एकच गोष्ट जमू शकते, ती म्हणजे देवाचं नाम. पण जमवण्याचे संस्कार आपण पाडले असतील तर ना, जर तसे संस्कार पाडले असतील तर शेवटचं काळ नामस्मरणात गेल्याशिवाय शेवटचा काळ राहणार नाही. आणि अंतकाळी याच्या नामाने तुका म्हणे सुखा पारणा हे, ते व्हावं, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्या सुखाला पारावार नसावा, ह्या करता. मला सांगा, तुम्हाला पण वाटतं का तुमच्या जीवनात अपार सुख असावं? वाटतं की नाही? वाटतं ना, बाबा म्हणतात वाटतं. फक्त त्या बाबांनाच वाटतं का, तुम्हाला वाटत नाही का? प्रत्येकाला वाटतं, हसतात सगळं, म्हणजे त्यांना समजतं की ही गोष्ट तर मान्यच आहे सगळ्यांना, की प्रत्येकाला सुख पाहिजे. भले त्या सुखासाठी जे केलं पाहिजे ते आपण करत नसतो, तरी पण आपल्याला वाटतं सुख मात्र पाहिजे. ते एवढं पाहिजे की त्याला हिशोब नाही, एवढं ते सुख पाहिजे, पारावर त्याला अंतच नसला पाहिजे, ते कधीच संपलं नाही पाहिजे. एवढं सुख आपल्याला भेटायला पाहिजे. पण ते भेटण्याकरता काय केलं पाहिजे? ते भेटण्याकरता आपण देवाची शरणागती किंवा नामचिंतन आपण केलं पाहिजे. आणि ते नामचिंतन जर केलं तर आपलं कल्याण होऊ शकतं. विठ्ठल काय सांगू का तुम्हाला, लोक म्हणतात की तुम्ही सांगता नामचिंतन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. पण नामचिंतनात असं आहे तरी काय, एक नावच तर आहे ते. जसं तुमचं आमचं नाव असतं, कोणाचं नाव काय असेल, कोणाचं नाव काय असेल. तर माझंच नाव मी सांगतो, माझं नाव काय आहे, मला विश्वास बसणार नाही बरं, पण पत्रिकेत नाव विठ्ठल आहे. मला लोक विठुदास महाराज किंवा विठू महाराज म्हणून ओळखतात, पण माझं नाव आहे विश्वास. आता तुम्हाला विश्वास बसतो का? बरं, मी सांगतो म्हणून विश्वास कर. आमच्या
शिक्षिका होते एक. त्या बोलायच्या, अरे विश्वासराव तर पानिपतमध्येच गेले. म्हटले तुझं नाव विश्वास कसं? कारण मी फार मस्ती करायचो लहानपणी. आणि त्यामुळे ते बोलायचे, बाबा कसं काही विश्वास नाव तुझं, गोट्या नाव पाहिजे तुझं. म्हटले तू गोटीसारखं नुसता टणटण उडत असतं. म्हटले असं सांगायचं एवढंच मला, की आपल्या नावाचं काही ताळमेळ नसतो. म्हणजे अविश्वसनीय असलं तरी नाव विश्वास असेल आपलं, विश्वासराव. बरं, एखाद्याचं नाव प्रकाश, आता कोणाचं असेल तर ते उद्या लावून घेऊ नका, मी फक्त उदाहरण समजण्याकरता बोलतो. एखाद्याचं नाव प्रकाश, पण तो जर अंधारात उभा राहिला तर प्रकाश नेल्याशिवाय तो प्रकाश दिसणारच नाही. अशी परिस्थिती असते बऱ्याच वेळा, असतं की नाही असं. एखाद्याचं नाव, एखादीचं नाव शांताबाई, तिला भांडणं वाचून करमत नाही. एखादीचं नाव गंगाबाई आणि पाण्याचा थेंबाचा पत्ता नाही. अशा परिस्थितीच्या काही स्थित्या म्हणजे आपल्याला दिसते, परिस्थिती आपल्याला दिसते. ही तुमच्या आमच्या बाबतीत घडतं. ते जसं तुमचं नाव आहे, जसं माझं नाव आहे, तसंच देवाचं नाव आहे ना. साधू संतांचं तसंच नाव आहे. काय एवढं विशेष आहे हे आपल्याला वाटतं. नाव असणं याच्यात काही विशेष नाही. मग ते नाव घेण्यात तरी काय विशेष असेल? काय तसं विशेष नसतं. पण सांगू का तुम्हाला, नावात तसं जरी विशेष नसलं तरी पण नावात विशेष पण असतं, हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. मग ते कधी, ते लक्षात घेतल्यावर तुम्हाला पटेल. काय असतं, जेव्हा नाव आणि त्या व्यक्तीची जीवनी यांचं तारतम्य असेल त्यावेळेस मात्र त्या नावाला अर्थ आहे. नामदेव नाव आहे किंवा ज्ञानदेव नाव आहे. माऊलींचं नाव काय? ज्ञानदेव. ज्ञानाचे देव, ज्ञानेश्वर, ज्ञानाचे ईश्वर म्हणून त्यांना ज्ञानदेव असं म्हटलं जातं. नाथरायांचा अभंग आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी, जप हा करी तू सर्वज्ञा, ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. या ज्ञानोबारायांच्या नावाचा जर विचार केला तर ज्ञानोबाराय हे ज्याची आज्ञा, त्याच्यातून दिसतं की ज्ञानाचे नियामक आहेत. एक ओवी फक्त ज्ञानोबारायांचीच ठेवतो आणि पुढे चालतो. ज्ञानोबाराय ज्ञानाचे नियामक कसे असू शकतात? कोणीतरी ज्ञानाचा नियामक असू शकतो का? हो, असू शकतात. आहे का नाही? तो म्हणे तेथर आहे महाबोध. ओवी पूर्ण करता येईल का कोणालाही? करता आली तर सांगा. तो म्हणे तेथर आहे महाबोध, म्हणजे त्यांनी सांगावं तिथं बोधाने राहावं. इतके ते बोधाचे, बोध म्हणजे काय? ज्ञान. त्या ज्ञानाचे आज्ञाधारक ते असतात. हे की नाही? मोक्षाची सोडी बांधी करी. काय करतात ते? मोक्षाची सोडी बांधी करी. इतका मोठा त्यांचा अधिकार असतो आणि त्यांनी सांगावं तिथं ज्ञानाने राहावं. अरे नाथरायांचं उदाहरण आहे ना. जगद्गुरु शंकराचार्यांच्या जीवनात सुद्धा त्यांच्या शिष्याच्या संबंधात घडलेला प्रसंग उदाहरण आहे. नाथरायांचं काय उदाहरण आहे? नाथरायांकडे गावबा होते. आता होता नाही म्हणत मी, है का नाही? कारण आपण कुठं होतो, है का नाही? आपण आहोत तरी कुठं. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की गावबा जे होते ते गावबा खरंच एकेकाळी खावबाच होते. काय होते ते? एकेकाळी खावबाच होते ते आणि खाण्याकरताच गेले होते. पण ध्यानात ठेवा, हॉटेलातलं खाण्याकरता नव्हते गेले, संतांच्या घरचं खायला गेले. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. खायला जाणं चूक नाही, पण ते हॉटेलातलं जर खायला जाल, रस्त्यावरचं खायला जाल, आरोग्यही बिघडेल, पैसाही खर्च होईल आणि तपस्याही वाणीची खलास होऊन जाईल. पण संतांच्या घरचं उष्ट जरी खाल्लं, मी सांगतो त्यांनी बोरावर टाकलेलं जरी आपण खाल्लं तरी सुद्धा तो प्रसाद असतो. नाथांच्या घरची पुरणपोळी प्रसिद्ध होती. नाथांच्या घरचा नैवेद्य रोज कथा श्रवणाकरता येणाऱ्यांना गोडधोड जेवायला असतं म्हणून हे खाण्याकरता म्हणून गेले, श्रवणाकरता नाही. तरी परिणाम असा घडला की नाथरायांची पुढची रचना जी आहे भावार्थ रामायणाची, ती नाथरायांनी सांगितलं की पुढची सगळी रचना कारण स्वतःचं कळतं ना महात्म्याला, ते जाणते असतात, त्यांना कळतं. त्यांनी सांगितलं आता मी हे ठेवणार आहे म्हटलं. तर पुढचं कार्य कसं? म्हटलं पुढचं कार्य गावबा करत.
आणि पुढचं केलेलं का बाबांनी ही साक्ष आहे, जिवंत उदाहरण आहे आपल्या संप्रदायात. आपल्याला या गोष्टी खोटं मांडण्याचं काहीच कारण नाही. पहा तुम्ही भावाचा राहणार आणि सांगा कुठून कुठपर्यंत नाथरांची रचना वाटते आणि कुठून कुठून गावबांची वाटते, फरकच समजणार नाही. त्याचं कारण आहे प्रसादच त्यांचा आहे. मला सांगायचं एवढंच की महात्म्यांच्या प्रसादानं घडू शकतो. तो त्या गावबांचं उदाहरण आहे. अजून शंकराचार्यांच्या जीवनामध्ये तसंच त्रोटकाचार्य तेच उदाहरण आहे. नुसते यायचे बसायचे, त्यांना काही समजत नव्हतं. एकदा असंच उशीर झाला, भांडी काहीतरी घासत होते ते म्हटले आणि पाठ गुरुजींनी काय चालू केला नाही. आचार्यांनी म्हटले, शिष्यांनी आदरानं विनम्रतेने सांगितलं, गुरुजी वेळ होऊन गेली ना, वेळ आपली होऊन गेली म्हटले. तो म्हटले थांबा गाव त्या त्रोटकाला येऊ द्या. आणि येऊ द्या म्हटल्यानंतर सगळे मनातल्या मनात त्यांना असं वेगळंच वाटलं, काय त्याच्यासाठी थांबायचं. म्हणजे तो काय लय काय पंडित आहे का, तो काय तीर मारणार आहे, येऊन आला काय ना गेला काय, असला काय ना नसला काय, अन्यथा सिद्ध या कोटीतला तो. म्हणून यांना वाटायला लागलं, पण आचार्य जाणते होते, महात्मेच होते. आणि त्यामुळं म्हटले नाही येऊ द्या. म्हटले काय त्याच्यात एवढं. म्हटले काय ना आजचा पाठच तो सांगणार, पुढचा पाठच त्रोटकाचार्यांनी सांगितलं. म्हणजे मला सांगायचं काय, अधिकार नसला तरी अधिकार प्राप्त होऊ शकतो. ती स्थिती नसली तरी ती स्थिती प्राप्त होऊ शकते महात्म्यांच्या प्रसादाने. मला सांगायचं एवढंच की ह्या नामचिंतनाच्या संबंधानं आपण विचार करत होतो. नामसाधना ही नामसाधना संतांच्या सांगण्यामुळं आपल्याला करावी का वाटली पाहिजे, तर नामसाधना ही फार विशेष आहे. नामसाधनेमुळं काही घडू शकतो. या नामसाधनेत आपला मुद्दा चालू होता की नामसाधना हे नुसतं नाम घेणं असेल तर त्याच्यात विशेष असं काय. तर मी तेच सांगतो, विशेष असं काय तर त्यांचं नुसतं नाम घेणं नाही, त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या जीवनाचा फार मोठा संबंध आहे ना. ज्ञानोबाला जेव्हा त्यांना ज्ञानदेव म्हटलं जातं तेव्हा ते साक्षात ज्ञानाचे नियामक असल्याचं दिसून येतं ना. अरे रेड्यासारख्याला ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकार हा शब्द प्रणवाचा मला वाटतं आताच 2-5 दिवसापूर्वीच 2-4 दिवसापूर्वीच रेडेश्वरांचा समाधी सोहळा झाला है की नाही. तर रेड्यासारख्या व्यक्तीला म्हणजे रेड्यासारख्या पशुला, पशुमुखे वेदांच्या श्रुती हे सोपी गोष्टी नाही ना, परंतु ज्ञानाचे नियामक असलेल्याला काय अशक्य आहे. त्यांनी म्हणावं तिथं ज्ञानाने राहावं, त्यांनी म्हणावं तिथं बोधाने नांदावं, अशी स्थिती असते. म्हणून त्यांचं नाव ज्ञानेश्वर. आता असं ज्यांचं जीवन आहे त्यांच्या नावाला काहीच अर्थ नाही का, काहीच अर्थ नाही का. त्यांच्या नावात विशेष का, कारण याच ते मुली सांगतात कार्यावबोधनार्थम अर्थावबोधनार्थम यदुच्चार्यते तन्नाम. एखाद्या कार्याचं किंवा एखाद्या अर्थाचं बोधन करणारं जे असतं त्याला म्हणतात नाम. नुसतंच नाव असणं वेगळं आणि सार्थ नाव असणं वेगळं. हे महात्म्यांचं नाव जे हे सार्थ असतं. तुकाराम तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका. तुका म्हणजे तुलनेला उतरलेले किंवा सम, आणि राम रामाशी जे सम हे की नाही. ब्रह्म तुकासी आले म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप तुलनेला उतरलेले. अशा प्रकारे जे त्यांना म्हणतात तुकाराम. नामदेव, नामच हा ज्यांचा देव आहे की नामा म्हणे माझा नामची हा देव, त्यांना म्हणतात नामदेव. आणि म्हणून त्यांच्या नावामध्ये फार मोठा अर्थ आहे. तसं भगवंताच्या नावाचा जर विचार केला तर भगवंताचं नाव तरी काय उगच असतं का, तर उगच टला ट जोडायचं काहीतरी रचना करायची म्हणून नावं ठेवलेली नसतात. तर ह्यांनी साक्षात भगवंताचे वाक्य आहेत, भगवंताचं मनोगत ज्ञानोबांनी व्यक्त केले. नामाची या संसर्वरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू लालू. खरं पाहिलं तर देवाचं स्वरूप कसं आहे. नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदर ना आंधळा देखणा, स्वरूप सुंदर ना आंधळा देखणा. कैसी